UPSC कडून MPSC कडे वळणाऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी त्या ठिकाणी तयार झालेली आहे। बऱ्याच जणांचं असं झालं होतं की सर थोडा वेळ कमी पडल्यासारखं वाटतंय सर, काही गोष्टी ज्या करायच्या राहिल्या त्या करायच्या राहून गेल्या होत्या। मला असं वाटतं वरुण राजेची कृपा तुमच्यावर झालेली आहे, तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी त्या ठिकाणी तयार झाली आहे। फक्त एवढंच करावं लागेल, त्याचा फायदा घ्यावा लागेल, तरच आपल्याला त्यातून काहीतरी पॉझिटिव्ह आउटपुट मिळेल। आणि ती संधी काय आहे याविषयी चर्चा करण्यासाठी मी डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या MPSC एक्झाम मंत्रामध्ये। असं टायटल आपलं दिलेलं आहे की जे UPSC ची तयारी करत होते, पर्टिक्युलरली मी त्या लोकांविषयी बोलतो जे मागच्या 1-2 वर्षापासून तयारी करत होते। या आधी खूप वर्ष तयारी केली आणि मागच्या 2-3 वर्षापासून MPSC ची तयारी करत होते, त्यांना फार जास्त काही काळजी करण्याची आवश्यकता नाही। त्यांना मेन्स विषयी काय करायचं ते आपण प्रिलिम झाल्यानंतर बघूया। सध्या आपण प्रिलिम्सवर फोकस करूया। प्रिलिम्स मध्ये नेमकं त्यांनी काय केलं पाहिजे या अनुषंगाने आपण एक थोडंसं त्या ठिकाणी चर्चात्मक त्या ठिकाणी काहीतरी एक पॉझिटिव्ह देण्याचा प्रयत्न करूयात। तर बघा याच्यामध्ये डूज अँड डोंट्स काय आहेत, तर सगळ्यात पहिलं महत्त्वाची सगळ्यात जी गोष्ट आहे ती आहे की तुम्हाला MPSC चा जो काय अप्रोच आहे, MPSC चा अप्रोच म्हणजे काय, त्यांचे प्रश्न विचारण्याची पद्धत, त्यांचे ऑप्शन सेट करण्याची पद्धत आणि त्यांचे एरियाज म्हणजे फोकस एरियाज, कुठल्या एरियाजवर ते जास्त प्रश्न विचारतात, प्रत्येक विषयानुरूप ते तुम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे। चालू घडामोडीच्या बाबतीमध्ये वरवर जर बघितलं UPSC ला मोस्टली अनालिटिकल प्रश्न असतात, फॅक्च्युअल प्रश्न फार कमी असतात। इथे तुम्हाला स्पोर्ट्स आणि अवॉर्ड्सवर जिथे UPSC फार रेअरली प्रश्न विचारते, इथं तुम्हाला हमखास 1-2 प्रश्न रेग्युलरली बघायला मिळतात, ते पण एकदम फॅक्च्युअल स्वरूपाचे, डेटा बेस्ड आणि एकदम नंबर्स आणि आकड्याच्या लेवलचे। तर हा जो अप्रोच आहे अभ्यासातला कंटेंट मधला हा एक भाग झाला। दुसरा, जेव्हा आपण पेपर सोडवतो, पेपर सोडवण्याचा अप्रोच म्हणजे क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंगचं जे स्किल आहे त्याच्या बाबतीमध्ये पण तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचे आहे। जसं एक वाक्यामध्ये जर सांगायचं झालं तर UPSC मध्ये मोस्टली आपल्याला काय बघायला मिळतं की क्वेश्चन हा बऱ्यापैकी सोपा असतो, त्यांनी बऱ्यापैकी वर एक्सप्लेन केलेलं असतं, ऑप्शन्स खूप अवघड काढलेले असतात। एक्झॅक्टली रिव्हर्स आपल्याला बऱ्याच वेळेला MPSCच्या बाबतीमध्ये बघायला मिळतं की MPSC मध्ये प्रश्न हा खूप अवघड आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो। पण थोडंसं आपलं जसं मी नेहमी अप्रोचच्या बॅचमध्ये सांगत असतो, उघडा डोळे बघा नीट, त्या पद्धतीनं जर ऑप्शन्सकडे व्यवस्थित काळजीपूर्वक बघितलं तर ऑप्शन्स बऱ्यापैकी सोपे त्या ठिकाणी सेट केलेले असतात। त्यामुळं MPSCचं मेरिट हे 120 पर्यंत पण चाललेलं आहे, जेव्हा UPSCचं 90 क्रॉस करायला पण खूप डिफिकल्ट चाललेलं आहे। त्याचं कारण आहे की डिफिकल्टी ऑफ द पेपर। डिफिकल्टी ऑफ पेपर MPSC मध्ये अवघड न येण्याचं कारण पण आहे एरियाज, ज्या एरियाजवर त्यांनी आतापर्यंत प्रश्न विचारत आलेत किंवा विचारलेले आहेत ते फार जास्त काही बदलत नाहीयेत, त्याच एरियाजवर त्याच टॉपिकवर कायम प्रश्न बघायला मिळतात। त्यामुळे ज्यांनी PYQ वर प्रचंड चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे त्यांना ते एरियाज सापडतात, ते प्रश्न सापडतात आणि साधारण एक 50-55 प्रश्नांपर्यंत तर डायरेक्टली आपल्याला पेपरमध्ये कळतं की आपले बरोबर येत आहेत। म्हणजे 110 पर्यंतचा प्रवास हा सहज अगदी चांगल्या रीतीनं होतो, जे ठीकठाक व्यवस्थित ॲव्हरेज लेवलला अभ्यास करतात। पुढचा 5, 10, 15, 20, 25 मार्कांचा जो प्रवास आहे तिथे तुम्हाला उपयोग पडतो अप्रोचचा, म्हणजेच राईट लॉजिकल अप्रोच, ठोकताळे अभ्यासांच्या पलीकडचेचा। आता इथे आपल्याला सगळ्यात बेसिक लेवलला डूज आणि डोंट्स काय केले पाहिजे किंवा काय काळजी घेतली पाहिजे ह्या अनुषंगाने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे डोंट मध्ये मला जे वाटतं एक सगळ्यात पहिली अप्रोच UPSCचा अजिबात नकोय। याच्यात 2 गोष्टी, एक कंटेंट ऑब्लिक एरियाज, दुसरा क्वेश्चन पॅटर्न। या दोन्हीच्या बाबतीमध्ये आपल्याला UPSC नकोय। आपल्याला UPSC काय चालेल ती मी तुम्हाला डूज मध्ये त्या ठिकाणी सांगेल। इथं आपल्याला एरियाज मध्ये काय करता येईल माहिती का, कंटेंट मध्ये मी जो नेहमी सांगतो असतो की डॉक्टर अजित 70-30 याच्यानुसार तुम्हाला काम करावं लागेल, किंवा मी त्याला कोर पेरिफेरी मॉडेल दिलेलं आहे। कोर हा 30% सिलेबस जो आहे याच्यावर 70% प्रश्न आपल्याला बघायला मिळतात आणि हा जो आहे हा 70% सिलेबस आहे ज्याच्यावर आपल्याला 30% प्रश्न बघायला मिळतात। आपल्याला टार्गेट काय करायचंय, ठीक आहे, आपला टार्गेट काय करायचं त्या ठिकाणी टार्गेट करायचा हा कोर, आपला टार्गेट काय करायचा हा 30% सिलेबस ज्याच्यावर कायम त्यांनी 70% प्रश्न विचारलेले आहेत। जसं आपल्याला माहिती आहे इकॉनॉमीमध्ये पॉवर्टी किंवा दारिद्र्य मोजमापन, त्याच्या कन्सेप्ट, त्याच्या कमिटी, त्याचे रिकमेंडेशन्स आणि त्याने दिलेले आकडेवारी, याच्यावर हमखास एखादा दुसरा प्रश्न आपल्याला बघायला मिळतो।
5 इयर प्लॅन, त्यांचे प्लॅन, त्यांचे उद्दिष्ट, त्यात आलेले महत्वाचे, त्याच्यानंतर महत्वाचे प्रोजेक्ट्स, त्याच्यानंतर त्यांचे टार्गेट स्पेसिफिकली, त्या योजनेचं नाव, त्याचं उद्दिष्ट, या अनुषंगाने एखादा प्रश्न आपल्याला कायम बघायला मिळतो. शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, फॅक्च्युअल पार्टनं आपल्याला खूप वेळा बघायला मिळतो. गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतील, MDG पण, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्सवर पण MPSC अजूनही प्रश्न विचारते. ही बऱ्याचशा UPSCच्या ॲस्पिरंट्सला न पटणारी गोष्ट आहे. तुम्ही PYQ बघितले तुम्हाला ते कळेल. जसं नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसीवर हमखास एखाद दुसरा प्रश्न आपल्याला बघायला मिळतो. जसं की सेन्ससचा जो डेटा असतो, सेक्स रेशो असेल किंवा बाकी काय असेल, याच्यावर आपल्याला कायम पॉप्युलेशन, ज्याला पर्टिक्युलर आपण म्हणतो पॉप्युलेशन स्टॅटिस्टिक्स, त्याच्यावर कायम आपल्याला एखादा प्रश्न बघायला मिळतो, जे युजली आजकाल UPSC मध्ये फार काही विचारलं जात नाही. तर ह्या अनुषंगानं हा 30% सिलेबस तुम्हाला फोकस करणं, टार्गेट करणं फार गरजेचं आहे. आणि हा 30% सिलेबस तुम्हाला कसा कळेल? बेस्ट वे PYQ अनालिसिस, त्याच्यातून आपल्याला कळेल. आता PYQ अनालिसिस करायला वेळ नसेल तर आपण जी SRR सिलेक्टिव्ह रिव्हिजन रेमेडी केली आहे, त्याच्यामध्ये मोस्टली हा सगळा 30% सिलेबस आपण कव्हर केलेला आहे. याच्या व्यतिरिक्तही बऱ्याचशा गोष्टी आपण त्या ठिकाणी देतो. तो वेगळा भाग आहे, ती ज्याला पाहिजे त्याने ती बॅच ॲपवर आहे ती बघू शकता. पण त्या बॅचचा इथं काही संबंध नाही. मी तुम्हाला हे जे सांगतोय 30-70 सांगतोय, त्या 30% सिलेबसला तुम्ही फोकस करणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट काय आहे, दुसरी महत्वाची गोष्ट की जी आपल्याला डोंट मध्ये करायची आहे ती की टू मच कंटेंट, पर्टिक्युलरली 2 एरियामध्ये, महाराष्ट्र जिओग्राफी, महाराष्ट्र हिस्ट्री, हा एक मेजर स्टॅटिकचा पार्ट झाला. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट करंट अफेअर्स. हाऊ मच इज टू मच इज ऑलवेज अ क्वेश्चन, राईट? तर तो तुम्हाला इथं शोधावं लागेल की महाराष्ट्र जिओग्राफी किती करायचंय, महाराष्ट्र हिस्ट्री किती करायचंय आणि करंट अफेअर्स किती करायचंय. मला असं वाटतं इथे खूप मोठा ट्रॅप आहे. तुम्ही जर इथे अडकलात तर तुम्हाला प्रिलिम्स पास होणं त्या ठिकाणी अवघड होऊ शकतं. काय? महाराष्ट्र जिओग्राफीवर मॅक्स 1-2 फार तर फार 3 प्रश्न येतील. पण त्यासाठी तुम्हाला कोणी सजेस्ट केलं असेल, सौदी सरांचं मोठं पुस्तक करा, त्यातला डेटा सगळ्या फॅक्ट लक्षात ठेवा किंवा इथले MPSCच्या भाषेमध्ये पाठ करा. दुसरं महाराष्ट्राची हिस्ट्री, महाराष्ट्र हिस्ट्रीसाठी आता गठाळ सरांचं पुस्तक वाचा, ह्या समाज सुधारकाच्या नोट सगळ्या करा, हे समाज सुधारकाचं पुस्तक वाचा, तेवढं आता वर्थ नाहीये. ह्या गोष्टीसाठी तुम्हाला ऑप्शन मी जो दिला होता SRR, जे आपलं सिलेक्टिव्ह रिव्हिजन रेडी, त्याच्यामध्ये ह्या दोन्ही गोष्टी आपण ब्रीफली कव्हर केल्या आहेत. आणि विथ महाराष्ट्र जिओग्राफी ऑलरेडी इंग्लिशमधलं कंटेंट आहे, महाराष्ट्र हिस्ट्री आपण सर आपल्याला ते पण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट आपण करून देतोय. त्यानंतर राहिला करंट अफेअर्सच्या बाबतीमध्ये. करंट अफेअर्समध्ये आता तुमच्याकडे एवढा वेळ नाही आहे की तुम्ही एखादं इयर बुक त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता किंवा ते सगळं वाचू शकता, किंवा तुम्हाला आता एवढाही वेळ नाही की तुम्ही सगळे मंथली 15 महिन्याचे मंथली करू शकता. त्यामुळे आपण याला जो अल्टरनेट दिला होता की तो CM म्हणजेच करंट मंत्रा. करंट मंत्रा हे जे पुस्तक होतं आपण, आणि मार्केटमध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांना का आवडलं, आपण टू द पॉइंट आणि एकदम शॉर्ट मध्ये क्रक्स जो आहे तो काढून दिला होता. मी अजूनही सांगतो, दिस इज नॉट अ सबस्टिट्यूट टू रेग्युलर करंट अफेअर्स प्रिपरेशन. फक्त एक रिव्हिजन साठी तुम्हाला सोपं, मोजकं आणि 15 महिन्यांचं करंट फक्त 185 पेजमध्ये देण्यासाठी आपण हे करंट मंत्रा किंवा CM आणलं होतं. तर हा एक सगळ्यात मोठा जो गोष्ट आहे ती ही एक तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर जर आपण विचार केला की UPSC कडून आपण MPSC कडे येत असू तर आपण अजून कुठली गोष्ट नाही केली पाहिजे, तर मला असं वाटतं ती की टू मच ऑफ टेस्ट सिरीज. का माहितीये का की तुम्ही युजली ऑलरेडी UPSCच्या पॅटर्नला सेट झालेला आहात, राईट? आणि तुमच्या डोक्यामध्ये UPSCचा पॅटर्न फिक्स झालेला आहे. तिथून तुम्ही MPSC कडे शिफ्ट होताय आणि MPSC कडे शिफ्ट होत असताना प्रत्येक क्लास टेस्ट सिरीज वाल्यांची एक वेगळा पॅटर्न असतो. तुम्ही जर त्या प्रत्येक पॅटर्नला सूट झालात आणि आयोगातला पॅटर्न एकदम नवीन तुम्हाला दिसायला लागला तर तिथं तुमचा त्या ठिकाणी करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो. त्यामुळे टू मच टेस्ट सिरीज नकोय तुम्हाला. मिनिमम 1 ते मॅक्स 2 टेस्ट सिरीजचे ॲटलिस्ट 5-5 जे कॉम्प्रिहेन्सिव्हचे पेपर आहेत ते तुम्ही सोडवणं आवश्यक आहे, मस्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन आपण आखाडाचा उपलब्ध करून दिलेला आहे. दुसरा कुठला आहे, मार्केटमधली कुठली पण चांगले रिव्ह्यू बघून दुसरी एक टेस्ट सिरीज सोडवा, त्याचाही तुम्हाला एक अंदाज येईल की वेगळ्या पद्धतीने क्वेश्चन कसे सेट होतात ते, राईट? त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की UPSC अप्रोच हा त्या ठिकाणी आणू नका, राईट? UPSC अप्रोच म्हणजे काय की बाबा प्रत्येक गोष्ट कंटेंटनं सोडवली पाहिजे, ॲक्युरेट माहित असेल तरच अटेम्प्ट केला पाहिजे. दुसरी गोष्ट विथ रिस्पेक्ट टू अटेम्प्ट पण. अटेम्प्ट मध्ये UPSC मध्ये काय होतंय, 1/3 निगेटिव्ह आहे, इथं 1/4 आहे,
राईट. सगळ्यात मेजर डिफरन्स इथे तुम्हाला 90+ मिनिमम अटेम्प्ट ठेवलाच पाहिजे. तुमचा चांगला अभ्यास असेल तर 100 पैकी 100 अटेम्प्ट करा, काहीच प्रॉब्लेम नाही. कुठं काहीच कळलं नाही तर बिंदास ठोकताळ्यांचा पण वापर करा. आत्तापर्यंत इतिहास असं सांगतो की काहीतरी तुक्के मारण्यापेक्षा तुम्ही ठोकताळ्यांचा वापर केला तर तुमचे आन्सर्स बरोबर येण्याचे चान्सेस खूप जास्त त्या ठिकाणी आहेत. याच्या व्यतिरिक्त अजून छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, जसं की आपल्याला बघता येईल की कंटेंटच्या बाबतीमध्ये UPSCचं कंटेंट सोडू नका. काय होतं, बऱ्याच जणांना इन्सिक्युरिटी वाटते. तुम्ही लक्ष्मीकांत केले पॉलिटी मोर दॅन इनफ. लक्ष्मीकांतच्या बाहेर सहसा प्रश्न जात नाही. पंचायत राजसाठी तुम्हाला करावं लागेल, ती मी सांगेल तुम्हाला डूज अँड याच्यामध्ये काय काय करावं लागेल. तर दुसरी गोष्ट महत्वाची काय की तुम्ही मॉडर्न हिस्ट्री केले ते हिस्ट्री ठेवा, एन्शियंट मिडिवल केले ते ठेवा, एन्व्हायरमेंटच्या बेसिक कन्सेप्ट तिथून केल्यात तेवढ्याच करा. बाकी फॅक्च्युअल पार्टसाठी करायचं काय ते मी तुम्हाला सांगेलच. याच्या व्यतिरिक्त अजून जर तुम्ही विचार केला पुढे जाऊन तर तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये काय काय करता येईल, तर UPSC मध्ये तुम्ही जे बेसिक इकॉनॉमीच्या कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला इथेही उपयोगात पडणार आहेत. जिओग्राफी बेसिक जे वर्ल्ड जिओग्राफी, फिजिकल जिओग्राफी, इंडियन जिओग्राफी तुम्हाला ॲज इट इज सगळी इथे असणारच आहे, त्याचाही लोड घ्यायचा गरज नाही आहे तुम्हाला. पॉलिटी झालं, इकॉनॉमी झालं, हिस्ट्री झालं, एन्व्हायरमेंट झालं, फक्त जो बदल पडतोय करंट अफेअर्सचा. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, जनरल सायन्स. जनरल सायन्सला मी तुम्हाला असं म्हणतो खूप बल्की पुस्तकं आता वाचू नका, कारण तेवढा वेळ तुमच्याकडे आता नाहीये. तुम्हाला शॉर्ट मध्ये बेसिक गोष्टी ज्याच्यावर कायम प्रश्न येतात त्या आता करणं गरजेचं आहे. आता महत्वाचा विषय जो आहे तो आपण येऊया डूज कडे. फर्स्ट शेड आउट म्हणजे त्याला आपण म्हणतोय की UPSC अप्रोच न्यूट्रलाइज करा. सगळ्यात पहिली गोष्ट त्यालाच धरून काय MPSC अप्रोच अडॉप्ट करा. UPSC अप्रोच अडॉप्ट करा. दुसरी महत्वाची गोष्ट काय, सिलेक्टिव्ह कंटेंट. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की इकॉनॉमीमध्ये ते 2-3 टॉपिक जे आहेत तेवढेच आपल्याला करणं गरज आहे. करंट अफेअर्स ठराविक, जसं CM मंत्रासारखं पुस्तक आहे किंवा तुम्ही कुठल्या नोट्स काढल्या असतील तेवढ्या तुम्ही करंट त्या ठिकाणी. एन्व्हायरमेंटसाठी रेग्युलर एन्व्हायरमेंट सोडून प्लस तुम्हाला काय करायचं, फॅक्च्युअल ज्या गोष्टी असतात एन्व्हायरमेंटमध्ये विचारले की याचा फादर कोण, त्याचा मदर कोण, याची आत्या, त्याचा मामा, त्याचा काका, त्याचा चुलता, तसं वर्ड एन्सायक्लोपीडिया वर्ड कुठं ना, त्याचं मिनिंग काय आहे, याची डेफिनेशन कोणी दिली, हा वर्ड टर्म कोणी कॉइन केली, त्या पद्धतीचे जे प्रश्न आहेत तेवढे तुम्हाला करावे लागतील. ते पण आपण SRR मध्ये त्या ठिकाणी ऑलरेडी दिलेलं आहे. सिलेक्टिव्ह कंटेंट आपल्याला त्या ठिकाणी करायचा. सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून करायची की PYQ हा फोकस असला पाहिजे तुमचा. त्यात MPSC चे प्रॉपर पेपर्स. आता वेळ आहे की तुम्ही पूर्ण 2012 पासूनचे सर्व पेपर सोडवा. सर्व पेपर तुम्ही केले पाहिजे. सगळ्यात महत्वाचा पॉईंट हा आहे की तुम्हाला PYQ जो आहे इतका अडॉप्ट झाला पाहिजे तुम्ही की तुम्हाला कळलं नाही पाहिजे तुम्ही कधी कधी UPSC करत होते. या लेवलला तुम्हाला करणं फार गरजेचं आहे. UPSCचा अप्रोच न्यूट्रलाइज करणं हे फार काळाची गरज आहे. दुसरी महत्वाची गोष्ट एक सांगून गेली, अपॉर्च्युनिटी इथं काय माहिती आहे का, तुम्हाला असं वाटत असेल कदाचित की जागा कमी दिसत आहेत, काय दिसत आहेत. जर पुढे जागा वाढल्या आणि आपला जर स्कोर बॉर्डरला राहिला, रडायला माणूस सापडणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. कारण बाकी सगळे मेन्सच्या टेस्ट सिरीज मध्ये बिझी असतील, आन्सर रायटिंग मध्ये बिझी असतील, वाढलेल्या जागा त्यांना दिसत असतील आणि तुम्हाला कळेल की आपलंही मेन्स चांगलं होतं, जर प्रिलिम पास झाला असतो तर मला पोस्ट मिळाली असती. आता दुसरा कोणीतरी पोस्ट घेतोय आणि मला घेता येत नाही कारण माझा स्कोर बॉर्डरला आहे. प्रिलिम पास होईल का नाही मला याची गॅरंटी नाहीये. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही तुमच्या डोक्यात करून ठेवा, जर तुम्हाला ह्या 5 इयर प्लॅन मध्ये पडायचं नसेल, MPSCच्या पंचवार्षिक मध्ये पडायचं नसेल तर कट ऑफ पासून दूर राहा. मी जरी कट ऑफचा व्हिडिओ बनवला तर पहिले त्या व्हिडिओला डिसलाईक करणारे तुम्ही असले पाहिजे. त्या कट ऑफच्या भानगडीत पडू नका, स्कोर काढू नका, स्कोर चेक करू नका. कधी ना कधी तुम्हाला जर मेन्स द्यायची असेल, कधी ना कधी गॅजेटेड क्लास 1 क्लास 2 व्हायचं असेल तर तुम्हाला ही गोष्ट करावी लागेल. अदरवाईज तुम्ही 100% लिहून देतो तुम्ही ह्या 5 इयर प्लॅन मध्ये MPSCच्या अडकले म्हणून समजा. कोणीतरी सांगेल एवढा कट ऑफ लागेल, दुसरा कोणतरी सांगेल एवढा लागेल आणि त्या डिलेमामध्ये तुमचा अभ्यास होणार नाही. फोर्स नसेल, एनर्जी नसेल, डायरेक्शन नसेल आणि जो महत्वाचा पिरियड आहे जिथे तुम्हाला तुमचा बेस बनवायचा आहे, जिथे तुम्हाला तुमच्या नोट्स रेडी ठेवायच्या आहेत, जिथे तुम्हाला आन्सर रायटिंग करायची आहे आणि तिथून पुढे जो काही मोमेंटम घ्यायचा आहे तो तुम्हाला अजिबात मिळणार नाही. प्रिलिम जरी पास झालात
फक्त एक त्या ठिकाणी वारी होईल एवढी एक गोष्ट लक्षात घ्या. ही गोष्ट मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला का सांगतोय, न्यू ॲस्पिरंट्सनं मागच्या ॲस्पिरंट्सचं एमपीएससीतल्या विद्यार्थ्यांना ज्या चुका केल्यात त्या चुका परत परत करू नका. हे माझं ओरडू सांगण्याचं काम आहे, ते मी प्रामाणिकपणे करतोय. ज्याला ऐकायचं त्यानं ऐका, बाकीच्याने बिंदासपणे सोडून द्या आणि पंचवार्षिकचा भाग व्हा. फक्त मी एवढं म्हणलं, परत परत माझ्याकडे घेऊ नका. मला ते विद्यार्थी नको आहेत की जे नेहमी माझ्या बॅचला ते नेहमी एकदा एक गोष्ट केली तर ती तुम्हाला जमली पाहिजे, ती तुम्हाला समजली पाहिजे. एकतर माझं कुठेतरी चुकतंय किंवा तुमचं कुठेतरी चुकतंय, अनालिसिस करा. मला इथं विद्यार्थी पास होण्यासाठी गोष्टी करायच्या आहेत, त्यांना इथंच 5-5 वर्ष ठेवायण्यासाठी नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. एकदा एक विद्यार्थी आला, त्याला गोष्टी समजल्या पाहिजेत, तो पास झाला पाहिजे, पुढे गेला पाहिजे. ती जागा नवीन पोरासाठी त्यानं मोकळी केली पाहिजे. तो प्रिलिम्सची जागा 5-5 वर्ष अडवून ठेवेल. नवीन पोरांना परत प्रिलिम्स पास व्हायला डिफिकल्ट जाईल आणि नवीन पोरांना जेवढा चान्स असतो, कारण नवीन पोरांमध्ये एनर्जी असते, फोर्स असते, एक डायरेक्शन जर प्रॉपर मिळाली 100% त्यांना सक्सेसचा रेट ओल्ड ॲस्पिरंटपेक्षा जास्त असतो. कारण ओल्ड ॲस्पिरंट्सला नॉलेज जरी जास्त असेल तरी त्याचे इश्यू एवढे मोठे असतात की त्याला त्या नॉलेजचा प्रॉपर वापर करू देत नाही, त्याला यशापर्यंत जाऊ देत नाही. आणि अपयशाचं भूत जे आहे एकदा मानगुटीवर बसलं की ते खाली उतरण्याचं नाव घेत नाही. त्यामुळे पहिल्यापासून अपयशाच्या नादी लागू नका. तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असलं तर प्रॉपर वेनं, प्रॉपर डायरेक्शननं त्या ठिकाणी समोर जा. कुठेही काही अडचण आले, मी असेल किंवा टीम एमपीसी एक्झाम मंत्र असेल तुमच्यासोबत आहे, तुम्हाला ती गाईड 100% त्या ठिकाणी करत राहील. दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे तर राईट लॉजिकल अप्रोच आपला असेल किंवा तुम्ही स्वतः PYQ थ्रू डेव्हलप केलेला असेल तो पहिले अडॉप्ट करा. कारण बाकीच्यांकडे सगळं हे शस्त्र, हे अस्त्र ऍटलिस्ट 5 क्वेश्चन मध्ये तरी उपयोगाचं पडतंय. 5 दोन्ही 10 मार्क त्यांचे विदाऊट प्रॉपर प्रिपरेशन, विदाऊट प्रॉपर नॉलेज ऑफ दॅट पर्टिक्युलर क्वेश्चन त्यांना हे मिळत आहे. तो ॲडव्हान्टेज त्या ठिकाणी तुम्ही मिस करू नका. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ही आहे की शेवटच्या दिवसांमध्ये टेलिग्रामच्या नादी लागू नका. टेलिग्राम पासून दूर राहा. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही, जर तुम्ही टेलिग्रामच्या ट्रॅपमध्ये अडकले, जसं ह्यावेळेस UPSCच्या काय पोरांनी मेसेज केले होते, सर परीक्षा पुढे जायला पाहिजे, सर प्लीज तुम्ही काहीतरी करा, कारण आता थोडी रिव्हिजन बाकी आहे, ही बाकी आहे. ही वेळ तुमच्यावर येणं ही फार दुर्दैवी गोष्ट आहे. ही गोष्ट एक त्या ठिकाणी लक्षात घ्या. राहिला विषय सिलेक्टिव्हली आपण जर बोलायचं गेलं तर मला असं वाटतं पॉलिटीमध्ये एक जर विषय फक्त पंचायत राज इन्स्टिट्यूशनचा सोडला, बाकी डन आहे तुमचा. लक्ष्मीकांत इज मोर दॅन इनफ. इकॉनॉमीमध्ये 3 टॉपिक मी जे सांगितलेत तेवढेच तुम्हाला वेगळे करायचे आहेत, बाकी तुम्हाला फार जास्त काही करण्याची आवश्यकता नाहीये. त्यानंतर जिओग्राफीमध्ये एकच विषय आहे जो आहे महाराष्ट्राचा जिओग्राफी, तो तुम्हाला वेगळा करायचा आहे. हिस्ट्रीमध्ये परत तेच आहे. हिस्ट्रीमध्ये तुम्हाला एकच गोष्ट आहे, महाराष्ट्राची हिस्ट्री ती वेगळी करायची आहे. एन्व्हायरमेंटमध्ये फक्त एकच आहे, जी गोष्टी फॅक्च्युअल पार्ट आहे तेवढाच तुम्हाला करायचा आहे. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी. त्याच्यानंतर आपला एक जनरल सायन्स. जनरल सायन्समध्ये एकदम बेसिक लेवलला NCERTतला थोडा पार्ट किंवा मे बी ऑब्लिक तुम्ही स्टेट बोर्ड करू शकता 11वी-12वी, किंवा मी तर म्हणेन लुसेंट इज बेस्ट. काहीच नाही कळलं तर आपल्या ज्या नोट्स आहेत त्यातून बऱ्यापैकी गोष्टी तुमच्या सायन्सच्या पण त्या ठिकाणी कव्हर होतील, तेवढं मोर दॅन इनफ आहे. राहिला प्रश्न 7, करंट अफेअर्स. करंट अफेअर्सला आपण CM करंट मंत्र हा बेस्ट ऑप्शन दिलेला आहे. याच्यापेक्षा बेस्ट मार्केटमध्ये ऑप्शन असेल तर तुम्ही तो करा, पण खूप जास्त करंटच्या मागे लागू नका. कारण एक 8 ते 10 प्रश्न करंट मंत्रामधून कव्हर होतील आणि उरलेले प्रश्न तुम्हाला अप्रोच ठोकताळून सोडवता येतील. 15 पैकी 13 प्रश्न जरी बरोबर आले तरी तुम्ही त्या ठिकाणी जिंकत असता, एवढी गोष्ट लक्षात घ्या आणि त्या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी टार्गेट करा. दुसरं एक तुम्हाला अजून मी गोष्ट सांगेल की ज्या ज्या लोकांनी MPSCचे पेपर आतापर्यंत दिलेले नाहीत किंवा ज्यांनी प्रॅक्टिस केलेली नाहीये त्यांनी टेस्ट सिरीज मात्र आवश्यक सोडवा. फक्त टू मच नकोय, टेस्ट सिरीज टू मच नकोय. एक फार तर फार 2, 1 किंवा 2, त्यात एक तुम्हाला मी ऑप्शन आखाडा टेस्ट सिरीजचा उपलब्ध करून दिलेला आहे. त्यातल्या ऍटलिस्ट 5 कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सोडवा म्हणजे सोडतात. दुसरी अजून मार्केटमधली कुठली पण चांगली रिव्ह्यू बघून ती टेस्ट सिरीज एक सोडवा. या 2 टेस्ट सिरीज सोडवल्या की तुम्हाला बऱ्यापैकी अंदाज येईल करंटचे प्रश्न काय पद्धतीने केले पाहिजे, कुठले फोकस एरियाज असले पाहिजे आणि त्याच्यावर आपण टार्गेट केला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं अजून फार जास्त काही सांगण्यासारखं या बाबतीमध्ये तरी नाहीये. परत एकदा रात्री आज किंवा मग उद्या दुपारपर्यंत नवीन प्लॅन, जो एक स्ट्रॅटेजिक प्लॅन असेल आपल्याला राहिलेला 42-43 दिवसांचा, त्या बाबतीमध्ये आपण भेटूया. इतर काही डाऊट असतील तर मंथनमध्ये रात्री 10:10 तुम्ही त्या ठिकाणी मला भेटू शकता. बाकी ज्यांनी आतापर्यंत अप्रोचची बॅच केली नव्हती त्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे की तुम्ही 2012 ते
24 ही डिटेलवाली बॅच करा. एक छोटासा ऑप्शन मी फक्त कमी वेळेमुळे दिला होता, आता वेळ आहे तर ती डिटेलमध्ये बॅच करा आणि त्या अप्रोचला अडॉप्ट करा. बाकी तुम्हाला तेच म्हणेल की चला प्रयत्न करत राहू, एक एक पाऊल यशाच्या दिशेने टाकत राहूया. लेट्स मेक एमपीएससी प्रिपरेशन सिंपल विथ एमपीएससी मेड सिंपल. थँक यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड. जय हिंद, जय महाराष्ट्र.